वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैतिष्ठुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शांतिः शांतिः शांतिः। भगवान गोपाळ कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या चरणी वंदन करतो। आमचे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूजनीय मंदाताई यांच्या चरणी साष्टांग नमन करतो। सकल संतांना नमस्कार करतो। उपस्थित आपण सर्व श्रोतृवर्ग, साधक, अभ्यासक, आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। आपला विषय चाललेला आहे मुंडक उपनिषद आणि या मुंडक उपनिषदामध्ये दुसऱ्या मुंडकातील पहिल्या खंडाचं आपलं चिंतन सुरू आहे। मागच्या वेळेला आपण मंत्र क्रमांक 3 ते 6 असा विचार केला होता। या मंत्रांमध्ये जगताच्या निर्मितीची एक संकल्पना आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे। जगताची निर्मिती कशी झाली, त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रियांचा विचार आपण तपशिलात आता जाणार नाही आहे, मागच्या वेळेला करून झालेला आहे। एतस्मात् जायतो प्राणो, सगळ्यात पहिले प्राण, मग मन, इंद्रिय, मग आकाश, खंग, वायू, ज्योती इत्यादी सगळं वर्णन केलेलं आहे। सगळ्यात पहिले मनाची निर्मिती झाली, प्राणांची निर्मिती झाली, इंद्रियांची निर्मिती झाली, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी अशा पंचमहाभूतांची निर्मिती झाली। अशी सगळी निर्मिती झाल्याचं सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं। प्रश्न असा पडतो की निरुपाधिक आणि निर्गुण असलेलं जे तत्व आहे त्या तत्वामध्ये ही निर्मिती, ही सगळी प्रकृती कशी काय निर्माण झाली असा प्रश्न उत्पन्न होतो। पण तरीसुद्धा झाली, कारण आपल्याला दिसते, भासते असं म्हणावं लागतं। आणि मग आपल्याला सगळ्या अज्ञानी लोकांना असं वाटतं की ही जगाची निर्मिती झाली, मग ती कशी झाली हे सांगण्याकरता म्हणून हा सगळा प्रपंच झालेला आहे सध्या। मंत्र क्रमांक 3 पासून तर मंत्र क्रमांक 9 पर्यंत सगळा हाच खेळ आहे। कशी कशी निर्मिती झाली, काय काय निर्माण झालं। जगताची निर्मिती झाली असं जेव्हा मांडतो त्यावेळेला ईश्वराच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागते। कारण माया ही संकल्पना स्वीकारून ईश्वराची निर्मिती झाली असं स्वीकारून पुढ्या सगळ्या गोष्टींची पूर्ण ही मांडणी आहे। ब्रह्मावर ही सगळी जगताचा हा आरोप केला जातो आणि हा आरोप आणि या निर्मिती प्रक्रियेमधला हा आरोप स्पष्टपणे याचा विचार आपण मागच्या वेळेला बघितला। जगत आपल्याला दिसतं असं आपण म्हणतो, ते प्रत्यक्ष नाही, ते आभासात्मक आहे, ते भ्रामक आहे, ते परतंत्र आहे। हा विचार मागच्या वेळेला आपण करून झाला। कार्य आणि कारण, आणि कारण विना कार्यम न सिद्धती। कुठलंही कार्य जेव्हा असतं तेव्हा त्या कार्याच्या मागे, म्हणजे हे जे विश्व आहे या विश्वाच्या जगत निर्मितीच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे। कारणाशिवाय कार्य संभवत नाही हा नियम आहे। मग कारण काय आहे या विश्वाचं, तर अक्षर तत्व ज्याचा आपण विचार करतो आहोत, म्हणजेच परमात्म तत्व। त्या परमात्मा तत्वापासून या जगताची निर्मिती झाली अशा प्रकारचा विचार या मंत्रांमध्ये करून झाला। मंत्र क्रमांक 4 मध्ये मस्तक म्हणजे अग्नी, नेत्र म्हणजे सूर्य आणि चंद्र, कर्ण म्हणजे दिशा,
वाणी म्हणजे वेद, इत्या प्रकारे सगळं ते वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि एवढं सगळं सांगून पुन्हा तेच सांगता येते की सगळ्यांच्या सर्व भूतांमध्ये वास्तव्य करणारा जो अंतरात्मा आहे, तो अंतरात्मा म्हणजे तोच आहे, तेच परब्रह्मतत्व सर्व भूतमात्रांच्या मध्ये तिष्ठले आहे, स्थापित झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जन तुष्टते. पुढच्या मंत्रामध्ये काय काय उत्पन्न झालं याचं वर्णन आता सुरू करत आहेत. 6व्या मंत्रांमध्ये काय काय गोष्टी निर्माण झाल्या तर त्याच्यामध्ये आपण बघितलं. अग्नीची निर्मिती झाली, अग्नीपासून मेघ निर्माण झाले, मेघापासून वर्षा निर्माण झाली. पुढच्या मंत्रांमध्ये येणार आहे समुद्र आणि पर्वत निर्माण झाले, औषधं निर्माण झाली, वीर्य निर्माण झालं, प्रजा निर्माण झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करून झालेला आहे. वेद, त्यातले यज्ञ, यज्ञातल्या सगळ्या प्रक्रिया, त्या यज्ञांचे वर्णन, त्यातल्या सगळ्या रीती पद्धती, मंत्र, यज्ञातले क्रतू, दक्षिणा, यजमान इत्यादी सगळ्या गोष्टींचं आणि त्याबरोबर त्याला लागणाऱ्या काल आणि काळाची निर्मिती आणि त्याच्याबद्दलचं वर्णन, हे सगळं पण आता बघितलं. यज्ञांच्या ह्या संकल्पना आपण बघितल्या. आज तो विचार बदललेला असला तरीसुद्धा काही ना काही निर्मिती झालेली आहे, काही ना काही निर्माण झालेलं आहे. आणि हे जे काही आपल्याला दिसतंय, भासतंय, जे काही निर्माण होतंय, जे काही जाणवतंय, हे सगळं ईश्वर निर्मित आहे, हे सगळं माईक आहे, हे सगळं भ्रामक आहे. एवढाच विचार यातनं आपल्याला करायचा आहे. याच शृंखलेमध्ये पुढे अजून थोडंसं वर्णन इथे उपनिषदकार करतायत. पुढच्या मंत्रांकडे आपण वळू म्हणजे आपल्याला कल्पना येईल. मंत्र क्रमांक 7. या 7व्या मंत्रामध्ये उपनिषदकार कर्म आणि त्या कर्मापासून कर्माची जी काही साधनं आहे त्याची निर्मिती कशी झाली याचं वर्णन करणार आहेत. तस्माच्च देवा बहुधा संप्रसुप्ताः साध्या मनुष्या पशवो वयांसी प्राणापानौ व्रीहि यवौ तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विधिश्च. तस्माच्च म्हणजे त्याच्यापासूनच अनेक देवता, साध्यगण, मनुष्य, पशु, पक्षी, प्राणापान, वायू, यव, तांदूळ इत्यादी धान्ये, त्याचबरोबर तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य इत्यादी निर्माण झाले. सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. त्याच देवापासून, त्याच परमात्मा तत्वापासून सगळ्या देवता उत्पन्न झाल्या. तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः. बहुधा म्हणजे अनेक. एक देवता उत्पन्न झाली असं नाही. अनेक देव आणि देवता, नाना प्रकारचे, विविध प्रकारचे देवांची उत्पत्तीसुद्धा त्याच एका परमात्मा तत्वापासून झाली. आणि साध्यगण यांचीसुद्धा निर्मिती झाली. हा शब्द थोडासा वेगळा वाटतो आपल्याला. देवतांचा एक प्रकार असा अर्थ त्याचा काढलेला आहे. एक प्रकारची विशिष्ट जाती देवतांची, विशेष देव. त्याचं वर्णन करताना म्हणतात की जे देव नाही आहेत पण देवपदाला प्राप्त झालेले आहेत असे काही. म्हणजे मनुष्यांच्या पेक्षा वरच्या श्रेणीचे आणि देवतांच्या पेक्षा कदाचित कनिष्ठ श्रेणीचे असे यक्ष, किन्नर, गंधर्व, विद्याधर इत्यादी प्रकारचं वर्णन या साध्या गणामध्ये येतं. त्यांची निर्मिती झाली. त्यानंतर मनुष्यांची निर्मिती झाली. मनुष्य आपण सर्वजण जाणतो, जे कर्माचे अधिकारी आहेत, ज्यांना कर्म करायची आहेत असे मनुष्य, त्यांची निर्मिती. आणि पशवो वयांसी म्हणजे पशु आणि पक्षी यांची निर्मिती झाली. त्यानंतर प्राण आणि अपान वायू, मनुष्याच्या जीवनाकरता याची अत्यंत आवश्यकता आहे. प्राण आणि अपान वायू ज्यांच्या आधारावर आपण सगळं आपलं आयुष्य जगतो त्याची निर्मिती झाली. आणि त्याचबरोबर यज्ञामध्ये काही हवी घालावा लागतो म्हणून काही धान्यांची निर्मिती झाली. व्रीही आणि यव असे शब्द इथे आलेले आहेत. आपल्या भाषेत आजचं बोलायचं झालं तर धान ज्याला म्हणतो आपण, गहू, तांदूळ, तीळ इत्यादी जे आपण होमामध्ये घालतो ते, किंवा वेगवेगळ्या प्रकारची धान्य जी निर्माण झाली ती. आता सरळ सरळ अर्थ आहे याचा. पुढे म्हणतात तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विधिश्च. मनुष्याच्या भोगाकरता म्हणून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. आणि मनुष्य इथे येऊन काय करतो तर कर्म करतो. आणि काय करायला सांगितले मनुष्याला? कर्म आणि यज्ञ करायला सांगितले आहे. हा यज्ञाचा एक
स्ट्रक्चर, एक चौकट बांधून दिलेली आहे. कर्माची एक चौकट बांधून दिलेली आहे. विधीची एक चौकट आपल्या मनुष्याला घालून दिलेली आहे. बाकी कुठल्याही प्राणीमात्रांना, पशुपक्ष्यांना अशी विधीची चौकट नाही आहे. पण हे चौकट का घालून दिली याचं कारण आहे की आपण आपलं जीवन एका विशिष्ट मर्यादेत बंदिस्त करून घ्यावं. अनिर्बंध जीवन आपलं असू नये, उच्छृंखल असू नये, अमर्याद असू नये, संस्कारित जीवन करावं. आणि म्हणून आपल्याला संस्कार सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार आपल्या मनुष्यामध्ये, मनुष्य प्राणाला केले जातात. 16 संस्कार केले जातात. आणि काय म्हणतात इथे, तर तप करायचं आहे, कर्म करायचं आहे आणि तप करायचं आहे. तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा केनोपनिषद सांगतं. म्हणजे काय, तर तप, इंद्रियांचं दमन म्हणजे नियमन करणं आणि कर्म करणं, एवढंच फक्त मनुष्याचा जीवनाचा एक काय म्हणते त्याला पाया आहे. तप, इंद्रिय दमन आणि कर्म यांनीच मनुष्य जीवनाला एक प्रतिष्ठा येते. एक विकसित जीवन ज्याचं व्हायला पाहिजे, अशा मनुष्याचं जीवन विकसित होण्याचं कर्म यज्ञातनं, तपातनं, इंद्रिय दमनातनं साध्य होतं. तप म्हणजे काय, तपाची व्याख्या आचार्यांनी व्यवस्थित छानपणे मांडलेली आहे. मनुष्याला फळ देण्याकरता म्हणून जे कर्माचं अंगीभूत असं असतं त्याला तप असं म्हटलेलं आहे. तप पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने तपाचा अर्थ आपल्याला करता येतो. भगवद्गीतेमध्ये पण फार सुंदर विचार भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. त्याच्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक असं तप सांगितलेलं आहे. कायिक तप म्हणजे जे शरीराने केलं जातं ते कायिक तप. वाचिक तप जे वाणीद्वारा होते ते वाचिक तप. आणि मानसिक तप मनाने जे केलं जातं ते मानसिक तप. अतिशय सुंदर विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. या तपांची निर्मितीसुद्धा कोणामुळे झाली, त्याच भगवंतामुळे झाली. श्रद्धा पुढचा विचार आहे. श्रद्धेची निर्मितीसुद्धा त्या परमात्मा तत्वातूनच झालेली आहे. श्रद्धेचा अर्थ इथे आचार्य सांगतात की ज्याच्या कारणामुळे पुरुषार्थ आपल्याला साधता येतो. पुरुषार्थ साध्य करण्याचा जो प्रयोग आपल्याला करता येतो त्याचं बेसिक इन्ग्रेडियंट, मूळ काय असेल तर ते श्रद्धा. आणि पुढे म्हणतात चित्तप्रसाद आणि आस्तिक्य बुद्धीसुद्धा श्रद्धेने दर्शवला येते. हे जर का असेल, श्रद्धा असेल तर ज्ञान होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम आपण सर्वजण जाणता. पण श्रद्धा म्हणजे काय, तर आस्तिक्य बुद्धी. अस्ति इति बुद्धी. एखादी गोष्ट आहे असं मानणं आणि ती स्वीकारणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा आपल्या जीवनामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप वापरतो सुद्धा. आपण सर्वजण जाणता श्रद्धेशिवाय काहीही पान हलत नाही. एलिव्हेटरमध्ये चढल्यानंतर त्यावेळेला बटन दाबून ती लिफ्ट आपल्याला वरती किंवा खालती घेऊन जाईल अशी आपल्या मनामध्ये श्रद्धा असते. आपण जेवायला बसतो त्यावेळेला ज्यांनी ते जेवण बनवलेलं आहे त्या बनवणाऱ्यांनी आणि ज्यांनी सर्व केलं आहे त्यांनी ते आपल्या हिताकरता केलेलं आहे अशी श्रद्धा ठेवून जेवावं लागतं. उगाच मनामध्ये पाल चुकचुकली, संशय आला की अरे याच्यात काहीतरी मिसळलेलं तर नसेल तर माझं कसं होईल असा विचार जर का आला तर आपल्याला जेवणसुद्धा जाणार नाही. आपण संसार करतो, पती पत्नींमध्ये सुद्धा श्रद्धा हवी, एकमेकांवर दृढ विश्वास हवा. आजकाल अशी परिस्थिती आहे की लोक विचार करतात आणि आपल्या स्पाऊसवर, पती असेल तर पत्नीवर आणि पत्नी असेल तर पतीवर काहीतरी कुठून तरी संशय काढायचा आणि त्यामुळे आपल्या संसाराचं, आपल्या प्रपंचाचा सगळा खेळखंडोबा करून घ्यायचा, असं पण प्रकरण सध्या खूप वाढलेली आहेत. श्रद्धा हवी, बेसिक श्रद्धा असतेच. स्वामी विवेकानंदांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारतामध्ये अतिशय सुंदर ठेव देणं काय असेल तर त्या भारतातल्या लोकांचे मध्ये असलेला ही आस्तिक्य बुद्धी, ही श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. श्रद्धा कुठे कुठे हवी? श्रद्धा हवी हे ठीक आहे, पटलं. पण परमार्थ मार्गावर चालणाऱ्या माणसांनी श्रद्धा कुठे ठेवायची? तर त्याचं उत्तर आहे शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणा सा श्रद्धा, असं वर्णन करतात त्याचं आचार्य. शास्त्र, गुरुवचन, गुरुवाक्य ह्यांच्यावर हे सत्य आहेत अशी अवधारणा म्हणजे अशी बुद्धी धरायची, निसंशय दृढ बुद्धी टिकवायची, याला श्रद्धा असं म्हणतात. शास्त्र, गुरुवाक्य आणि संतवाक्य ज्यांनी या
सत्तत्वाचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे असे जे व्यक्ती आहेत, असे जे संत आहेत, आपले श्रीगुरु जे आहेत आणि शास्त्र जे आपल्याला सांगतंय, या 3 गोष्टींवर श्रद्धा ठेवली तर आपलं काहीतरी सार्थक होण्याची शक्यता आहे. म्हणून अशी श्रद्धा ठेवायची. पुढचं आहे सत्य. सत्यवचन म्हणजे काय? तर मिथ्याचा त्याग करायचा. मिथ्य त्यागायचं, जे खोटं आहे ते सोडून द्यायचं, खरं बोलायचं असं आपण म्हणतो. सत्य म्हणजे खरं मानतो, पण त्याचा थोडासा बारकावा बघूया. जे यथार्थ आहे, जे जसं आहे ते तसं सांगणं, तेवढंच बोलणं. आणि हे बोलत असताना तिसरं त्यांनी एक अजून शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यात एक छान मुद्दा सांगितलेला आहे की ते म्हणजे कोणालाही पीडा होईल असं न बोलणं. अपीडाकरम असे शब्द आहेत. अमृतवर्जनम, यथार्थम आणि अपीडाकरम असे 3 शब्द इथे आचार्य वापरतात. सत्यांचा अवलंब करण्याचा. जे सत्तत्व आहे ते सत्तत्व आपला सत्य या मार्गाने जाणत आहे. कसं ते? जे सत्य असतं ते सत्य बोलणं, पण त्याचं आपल्याला ज्ञान असावं लागतं. जे माहिती आहे, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते माहिती असावं लागतं, म्हणजे त्याचं ज्ञान असावं लागतं. मग त्याचं जर का ज्ञान असेल तर तेच बोलणं म्हणजे सत्य बोलणं. ते ज्याचं ज्ञान आहे ते बोललं नाही तर मग अज्ञान बोलल्यासारखं होतं, म्हणजे असत्य बोलल्यासारखं होतं. म्हणून जे सत्य आहे तेच ज्ञानसुद्धा आहे. आणि जे ज्ञान आहे, जे सत आहे, जे ज्ञान आहे तेच प्रियसुद्धा असतं. म्हणून बोलताना सांगितलं आहे कसं बोलावं? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यमप्रियम, प्रियम च नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातनः. काय सुंदर व्याख्या केलेली आहे. सत्य बोला, प्रिय बोला, कटुवचन करू नका. सत्य नेहमी कटू असतं असं आपण म्हणतो, पण सत्य कटू असतंच पाहिजे असा काही नियम नाही आहे. सत्य बोलताना ते प्रियसुद्धा असावं. जे सत्य असतं ते ज्ञानी असतं, म्हणजे खरं असतं, ज्ञानरूप असतं आणि प्रियसुद्धा असतं. कटू, मनाला बोचेल असं तिखट असं आपण किती बोलतो. असं बोलू नये. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. समर्थ रामदास स्वामी सांगतात आपल्याला. भगवद्गीता आपल्याला सांगते अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत. ज्याने उद्वेग होणार नाही असं वाक्य, जे सत्य आहे, जे प्रिय आहे, जे हितकारक आहे असं वाक्य आपण बोलावं. म्हणून सत्य बोलताना श्रद्धा, तप याच्यामध्ये आपण कायिक, वाचिक, मानसिक बघितलं. तसंच सत्यवचन जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा आचरण आपलं सत्याचं असावं. शरीर, मन आणि वाणीने आपण सत्याकडे जावं तर आपल्याला हे सत्य तत्व आपल्या आकलनात येण्याची शक्यता आहे. सत्य याची निर्मितीसुद्धा कशापासून झाली? त्याच परब्रह्मतत्वापासून झालेली सांगतायत. पुढे आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ मैथून करायचं नाही हा एक अर्थ असा होतो. सर्वसामान्य अर्थ सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मचर्याची शक्ती आहे, शक्तीचं संवर्धन आहे. पण ब्रह्मचर्याचा दुसरा अतिशय सुंदर अर्थ आहे, तो म्हणजे ब्रह्मभावामध्ये आचरण करायचं, ब्रह्मभावामध्ये स्थिर राहायचं. कायिक, वाचिक, मानसिक दृष्टीने संभोग, मैथून आणि त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन अत्यंत आवश्यक आहे. आणि विधी पुढे सांगितलं आहे. ब्रह्मचर्यम विधिश्च. विधी याचा अर्थ विधिविधान, कुठलं कर्म कसे करायचे, काय पद्धतीने राहायचं, कशा पद्धतीने ती क्रिया करायची, कार्य करायची, या सगळ्या गोष्टींचा जो एक प्रकारचा विधी आहे, हा विधीसुद्धा याच परमात्मतत्वापासून निर्माण झालेला आहे असं सांगतायत. हळूहळू आपण बघा, जसजसा आपल्या संस्कृतीचा विकास होत गेला तसतसा वेगवेगळ्या प्रकारचे कर्म, त्याचे विधी विधान, कर्म आणि कर्माचे उपांग सगळे एक 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 निर्माण होत गेले. अगदी कुठलंही शास्त्र बघू, संगीत कला असो, कुठलीही कला असो, त्याच्यामध्ये पण प्रत्येक गोष्टीचा काहीतरी विधी आहेत, काहीतरी नियम आहेत. या सगळ्यांची निर्मिती पण कशामुळे झाली? त्याच तत्वामुळे झालेली आहे. आता जेव्हा आपण ते निर्माण झाले असं म्हणतो, हे सगळे आता जी यादी वाचली आपण, सत्य, तप, विधी, ब्रह्मचर्य, ही सगळी जी यादी वाचतो आहोत ही आधी नव्हती. याचा अर्थ
नंतर निर्माण झाली. निर्माण झाली म्हणजे कशी आहे, तर ही जगत सापेक्ष आहे. जग आहे ते दिसतंय म्हणून हे सगळे आहेत असं आपण म्हणतो. हे जेव्हा नसेल, म्हणजे जगत जेव्हा नसेल तेव्हा हे सगळे संपणार आहेत. या सगळ्या संकल्पना सुद्धा संपणार आहेत. बघा किती सुंदर विचार केलेला आहे. आतापर्यंतचा जो विचार झाला हा असा स्थूलाचा विचार झाला आणि मनुष्य देहाचा आणि सगळ्या देवतांचा आणि सगळ्या प्रकारच्या निर्मितीचं वर्णन झालं. आणि आता हा सूक्ष्म विचार झालेला आहे. तप दाखवता येत नाही, ब्रह्मचर्य दाखवता येत नाही, विधी कुठे दाखवता येत नाहीत. ह्या सगळ्या संकल्पना आहेत. याचा अर्थ तो सूक्ष्म विचार आहेत. हे सगळे हे सूक्ष्म विचारसुद्धा याच परमपुरुषापासून उत्पन्न झाले आहे असा याचा इथे अर्थ आपण काढावा लागेल. अजून थोडा पुढचा विचार आलेला आहे. पुन्हा उपनिषदकार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारे या जगताच्या निर्मितीचा विचार आपल्यासमोर मांडतायत. कसा ते आपण बघू आता. 8व्या मंत्रामध्ये सप्त प्राणा प्रभवन्ति सप्तस्मात् सप्ताचीर्ष समिधः सप्त होमाः सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिता सप्त सप्त. त्या पुरुषापासून शिरस्थ अशा 7 अवयव, त्यांच्या 7 शक्ती, त्यांचे तेज, 7 विषय, 7 प्रकारचे ज्ञान आणि हृदयाच्या आधाराने हृदयातच राहणारे 7 प्राण व त्यांची संचारस्थाने उत्पन्न होतात. तर इथे 7 हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. सप्त सप्त प्राणा प्रभवन्ति तस्मात्. इथे प्राण शब्दाचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला पंचप्राण सगळ्यांना माहिती आहेत. मग इथे सप्तप्राण कुठून आले असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. सप्तप्राण म्हणजे इथे 7 प्रकारच्या शक्तींचं वर्णन केलेलं आहे. 7 प्रकारचे इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे. इंद्रिय या अर्थाने इथे प्राण हा शब्द असा आलेला आहे. मस्तकस्थ, शिरस्थ म्हटलेलं आहे. म्हणजे मस्तकस्थ आपल्या डोक्यामध्ये हे 7 आहेत. कुठले अवयव आहेत, हे कुठली इंद्रिय आहेत, तर 2 नाक, 2 नेत्र, 2 कर्ण, 6 आणि 1 जिव्हा, आपली जीभ, असे मिळून 7 होतात. आणि या 7 सप्त अर्चिष म्हणजे 7 या 7 इंद्रियांची जी शक्ती असते, जी प्रवृत्ती असते, त्यांच्या विषयांकडे धाव घेण्याची जी प्रवृत्ती असते किंवा विषयांना प्रकाशित करण्याची जी शक्ती आहे, ज्याला दीप्ती असं म्हणतो, ज्याला ज्वाला असं म्हणतो आपण. यज्ञाच्या भाषेत जर का बोलायचं झालं तर ती ज्वाला असते. ती ज्वाला काय करते, ती समिधा ग्रहण करते. त्याच्याकरता ती ज्वाला प्रकटित झालेली असते यज्ञाच्या भाषेत बोलायचं झालं तर. त्याचप्रमाणे ही 7 अर्चिष म्हणजे प्रवृत्ती, त्याच्या विषयांच्या प्राप्तीकरताची प्रवृत्ती, ती शक्ती, ती काय करते तर ती या 7 विषयांची आहुती स्वीकारते. सप्तसमिधा म्हणजे विषयांची आहुती स्वीकारते. आता इंद्रियांना भोग प्राप्त करून देणारे विषय असतात. ते विषयांचा भोग इंद्रिय करतात. रूप हा डोळ्याचा विषय आहे असं म्हटलं जातं. वेदांताच्या भाषेत बोलताना रूप हा डोळ्याचा विषय आहे. म्हणजे काय, डोळ्यांनी आपण एखादे रूप बघतो. डोळ्यांनी रूप बघतो म्हणून रूप डोळ्याचा विषय झाला असं म्हणतात. शब्द हा कानाचा किंवा कर्णाचा विषय आहे असा लावून घ्यायचं. ते विषयांची समिधा या यज्ञकुंडात सप्त होमा, 7 प्रकारचे होम चाललेले आहेत. आता होम म्हणजे काय, ते सप्त समिधा तिथे अर्पण केल्या म्हणजे विषय अर्पण केल्यानंतर त्या विषयांचा भोग, त्या विषयांचा अनुभव, त्या विषयांचं विज्ञान होण्याचं जे काम आहे ते सुरू आहे. म्हणून तिथे सप्त होमा सांगितलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, उपनिषद काळात ज्यावेळेला ही उपनिषद लिहिल्या गेली म्हणण्यापेक्षा, कारण उपनिषद कोणी लिहिलेली नाही आहेत अशी, उपनिषदांची जेव्हा निर्मिती झाली तो काळ जो होता त्याच्यामध्ये यज्ञ संकल्पना अतिशय प्रभावशाली होती. आज यज्ञ ही संकल्पना तितकीशी राहिली नाही आहे. म्हणून उपनिषदांमध्ये त्या काळाचा, वेदातील काळाचा भान आणि संबंध ठेवून यज्ञाचं रूपक इथे देण्यात आलेलं आहे. यज्ञाचं रूपक आहे. अशा पद्धतीने हे 7 यांची मालिका लावलेली आहे. काही भाष्यकारांनी याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने सुद्धा केलेला आहे. चिन्मयानंद जे आहेत, स्वामी चिन्मयानंद, त्यांनी
कान, त्वचा, नेत्र, रसना, प्राण, वाणी आणि मन असे 7 घेतलेले आहेत. आणि हे 7 पुढे काम करतात असं म्हणतात. काही ठिकाणी पंचप्राण आणि त्या प्राणांना धारण करणारा एक प्राण आणि जीव असे 7 मानलेले आहेत. काही ठिकाणी मन आणि बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिये असे 7 सुद्धा मानलेले आहेत. हा सुद्धा एक विचार आहे. काही का असेना यज्ञ करताना आहुती देताना ती मनाद्वारे आणि बुद्धीनी म्हणजे जाणीवपूर्वक जाणून बुजून समजून उमजून म्हणून बुद्धीची गरज आणि मनपूर्वक केलेली असली पाहिजे म्हणून मनाची गरज, अशा पद्धतीने जेव्हा आपण यज्ञ करतो, जेव्हा आपण समिधा घालतो, आहुती देतो, तेव्हा तो यज्ञ पूर्णत्वाला जातो असं म्हणतात. अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने जरी का लावला तर यातनं एवढंच जाणून घ्यायचं आहे की या 7 निर्मिती, ही सगळी निर्मिती ही कुणापासून झाली? त्याच परमपुरुषापासून झाली. 7 इमे लोका येषु चरन्ति प्राणा, त्यांची 7 द्वारं आहेत, 7 स्थानं आहेत ज्याच्यामध्ये हे इंद्रिय निवास करतात. त्यांचं निवासस्थान आहे. त्याला इंद्रियांची गोलकं असं सुद्धा म्हणतात, ज्याच्यामुळे हे व्यवहार करू शकतात. आणि काय म्हणतात की गुहाशया निहिता सप्त सप्त. गुहाशया निहिता म्हणजे झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये, सुषुप्तीच्या वेळी हे 7 इंद्रिय किंवा ह्या 7 शक्ती त्या गुहेमध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये शयन करतात, झोपतात. अशा प्रकारे एक वर्णन या मनुष्य देहाचं आणि या मनुष्यातल्या 7 शक्तींचं केलेलं आहे. आपल्याकडे 7 हा आकडा फार महत्त्वाचा मानला जातो. 7 वार आपल्याकडे आहेत, 7 प्रकारचे रंग आहेत, सप्तरंग आपण म्हणतो. 7 प्रकारचे सूर आहेत, सप्तसूर संगीतामध्ये असतात. 7 प्रकारचे चिरंजीव आहेत, 7 प्रकारचे ऋषी आहेत, सप्तऋषी. सूर्याचे सुद्धा 7 घोडे आहेत, 7 सरिता, 7 द्वीप, 7 पर्वत, अशा प्रकारचं वर्णन पुराणांमध्ये आलेलं आहे. 7 प्रकारचे पाताल आणि वेगवेगळे सप्तलोकसुद्धा सांगितलेले आहेत. भू, भुवा, स्वहा, मना, महा, जनहा, तपहा, सत्य, असे 7 प्रकारचे लोकसुद्धा सांगितले आहेत. आणि पाताल लोकसुद्धा सांगितले आहेत. तलातल, भूतल, अतल, बितल, पाताल अशा प्रकारचे 7 पाताल सांगितलेले आहेत. 7चं वर्णन खूप व्यवस्थित आपल्या अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये येतं. तात्पर्य काय? तात्पर्य एवढंच आहे की ही सगळी देहाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोणी केलेली आहे? ईश्वराने केलेली आहे. हे ईश्वराने केलेलं देहाची ही जी संकल्पना आहे हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणून स्वतःच्या या 7 इंद्रियांच्या 7 विविध विषयांच्या भोगाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला याला यज्ञाचं रूपक दिलेलं आहे. आणि आपण प्रत्येक कर्म आणि कृती करताना तो यज्ञ करतो आहे अशा प्रकारची भूमिका ठेवून केलं तर त्याच ईश्वराची आराधना होईल. या यज्ञांचं वर्णन भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंद्रियांना त्यांचे विषय पूर्ण, मनाला त्यांचे विषय पूर्ण अशा प्रकारचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे. ते यज्ञ आहेत. मग यद्यत कर्म करोमि तद्दखिलम शंभो तवाराधनम असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला हा देह, या देहातल्या इंद्रियांचं रूप, हा जो होम चाललेला आहे याच्यामध्ये ज्या समिधा आपण विषयांच्या घालतो आहोत यातनं काय निघणार आहे? कुठली कर्म आणि कुठल्या प्रकारची फलं निघणार आहेत? तर यज्ञाच्या रूपकातनं पुन्हा हे समजवलेलं आहे. म्हणून अतिशय सुंदर हा असा मंत्र. पुढच्या मंत्राकडे आपण वळू. पुन्हा वर्णन केलेलं आहे वेगळ्या पद्धतीने. हा या 9व्या मंत्रामध्ये विश्वाच्या निर्मितीचंच पुन्हा वर्णन इथे येत आहे. काय म्हणतायत? अतः समुद्रा गिरीयश्च सर्वे अस्मात् सद्यन्ते सिंधवः सर्वरूपाः अतश्च सर्वा औषधेयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते यंत्रात्मा. आता म्हणजे आत्तापर्यंत जे वर्णन केलं ना सगळं त्याचेच पासून पुढे काय होतं आहे? त्याच परमेश्वरापासून कशाची निर्मिती झालेली आहे? तर समुद्र, गिरी म्हणजे पर्वत, समुद्र म्हणजे सागर आपण सर्व जाणता. सिंधव म्हणजे नदी आणि सद्यन्ते वाहणारी नदी त्याला म्हटलेलं आहे. सर्वरूपा सगळ्या प्रकारचे म्हणजे 7 प्रकारचे आपण आत्ताच बघितलं. सगळ्या प्रकारचे पर्वत, समुद्र, नद्या यांची निर्मिती ही कशामुळे झालेली आहे? ही त्याच परमेश्वरापासून झालेली आहे. नदी वाहते. आता नदी वाहते तुम्ही म्हणाल हे सगळे का सांगितलं?
अतिशय सुंदर या मंत्रामध्ये सृष्टीचक्राचा क्रम सांगितलेला आहे बघा. आपण लहानपणी विज्ञानामध्ये शिकतो की ते वारे वाहतात, मग ते वारे काय करतात, समुद्रावरचं पाणी घेऊन जातात, मग ते डोंगराला जाऊन अडतात, पर्वताला जाऊन अडतात, मग ते ढग बनतात, मग ढगातनं ते पर्वताला अडल्यानंतर तिथे पाणी पडतं, पाऊस होतो. पाऊस झाला पर्वतावर की काय होतं, पर्वतावरनं नदी वाहते, ती नदी वाहत वाहत खाली येते. नदी वाहत जी जाते ती सगळी जमीन कशी करते, सुपीक करते. त्या सुपीक जमिनीमध्ये काय होतं, वनस्पती निर्माण होतात. असं सुंदर चक्रसृष्टीचं बघितलेलं आहे. अगदी तेच तसंच वर्णन तंतोतंत इथे येत आहे बघा. आता समुद्रापासून पर्वत, सिंधवह म्हणजे नद्या, नद्यांपासून अत्यंत सुपीक अशी जमीन निर्माण होऊन पुढे औषध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, या वनस्पतींची निर्मितीसुद्धा इथे झालेली आहे. औषध, किती सुंदर वर्णन इथे करतायत बघा. आणि औषधींची निर्मिती झाली. ह्या औषधी कशा करता निर्माण झाल्या, औषधीतनं काय होतं, तर औषधींमधनं सूक्ष्म वाहणारा जो रस आहे तो रस आपल्या शरीराला पोचवला जातो. तो जो रस आहे औषधींमधला, ते जे सूक्ष्म रस तत्व आहे ते आपल्या शरीराचं संवर्धन करतं, ते आपल्या शरीराला दुष्टपुष्ट करतं. 6 प्रकारचे रस आपण माहिती आहे आपल्या सगळ्यांना, आपण जाणता. मधुर रस आहे, आम्ल आहे, कटू आहे, तिक्त आहे, कषाय आहे आणि लवण म्हणजे खारट. गोड, कडू काय असतं, अजून आंबट असतं, तिखट, खारट इत्यादी प्रकारचे सगळे आपण 6 प्रकारचे रस हे औषधी म्हणजे औषध, त्याला औषधीच म्हटलेलं आहे. कारण ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ना, ह्या खरंच औषधीच आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या या वनस्पती ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांना औषधीच म्हटलं जातं. असं एकही वनस्पती नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुण नाही. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही तरी औषधी गुण आहे, कुठल्या ना कुठल्या तरी रोगावर ते कार्य करतं. अशी सुंदर आपल्या आयुर्वेदाची व्यवस्था आहे. पण आयुर्वेदाची निर्मितीसुद्धा केलेली आहे. कुठनं झालेली आहे, इथूनच झालेली आहे. सगळे वेद तिथूनच झालेले तर आपण मगाशीच विचार केला. आयुर्वेदाची निर्मितीसुद्धा त्याच परमतत्वाकडनं झालेली आहे. ह्याला आपण जडीबुटी म्हणतो आजच्या भाषेत. आजकाल काय झालेलं आहे, सगळ्यांना केमिकल्स आणि केमिकल्सचे टॅबलेट्स फक्त खायची सवय झालेली आहे आपल्या सगळ्यांना. कारण त्याच प्रकारची औषधं त्यालाच जास्त मान्यता आहे. आयुर्वेदिक औषधांना मान्यता फार कमी आहे आणि आपण बघतोय काय चालू आहे सध्या ते. त्याच्यामुळे केमिकल्स खायचे आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स होतात हे लोकांच्या लक्षात राहत नाही. पण नैसर्गिक जडीबुटी जी असते, नैसर्गिक औषधोपचार जो आहे, आयुर्वेदातला जो औषधोपचार आहे त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नसतात. पण भगवंतांनी काय सुंदर रचना करून ठेवलेली आहे बघा. सगळ्या प्रकारचे भोग भोगण्याकरता या सृष्टीची निर्मिती तर भगवंतांनी केली, पण या सृष्टीमध्ये जर का मनुष्याला काही प्रकारचा रोग निर्माण झाला तर त्या रोगाचं निवारण करण्याकरता म्हणून सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या वनस्पती बनवून ठेवलेल्या आहेत आणि ते शास्त्रसुद्धा बनवून ठेवलेलं आहेत, सांगून ठेवलेलं आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती, सगळ्या जगताची निर्मिती, सगळ्या विश्वाची निर्मिती कुठून झाली, त्या एका परमपुरुषापासून झाली, त्या एका परमात्म तत्वापासून झाली. आधी काहीही नव्हतं, जगत नव्हतं, पंचमहाभूतं नव्हती, पण त्यातनं ही सगळी निर्मिती झाली. नंतर नसणार आहे. हे सगळी निर्मिती जी झाली, ज्याच्या गोष्टी आपण आत्ता बोललो आहे, सूक्ष्म असो किंवा स्थूल रूपाने असो, या सगळ्या गोष्टी नंतर नसणार आहेत, एक वेळ असाईल. पण ते जरी का नसलं तरीसुद्धा एक तत्व जे केवल तत्व आहे ते ब्रह्मतत्व तिथे असणारच असणार आहे. हेच यातनं सुचवायचं आहे. आणि मग असा अर्थ लावून पुढच्या मंत्रामध्ये आपण बघणार आहोत. आता 10वा मंत्र आपल्यासमोर येतो आहे. हा या खंडाचा अंतिम मंत्र आहे. पुरुष एवेदम विश्वम कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद्यो वेद निहितम गुहायाम सो विद्याग्रंथीम विकिरतीह सौम्य. याचा अर्थ असा आहे की हे सर्व जगत, कर्म व तप हे सगळं जे आहे हे पुरुषच आहे. तोच पर आणि अमृत रूप आहे. पर म्हणजे श्रेष्ठ आणि अमृत रूप आहे. त्याला सर्व जीवांच्या अंतःकरणात राहणारा आहे असे जो जाणतो, हे सौम्य, तो
या अविद्यारूप ग्रंथींचा छेद करतो. आता या मंत्राचा अतिशय सुंदर अर्थ आपण आज बघणार आहोत. भाष्यकार इथे एक सुंदर मंत्र आणि छांदोग्यातील एका श्रुतीची आठवण करून देतात. भाष्यकार म्हणतात, वाचारंभणं विकारो नामधेयम अनृतम पुरुष इत्येव सत्यम. फक्त पुरुषच सत्य आहे. पण काय मग वाचारंभणं विकारो नामधेयम म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तर जिथे वाणीचा आरंभ होतो तिथे विकार पावतो आणि तिथे वाणीचा आरंभ होतो. जिथे विकार पावतो किंवा आपण म्हणतो जिथे विकार पावला तिथे वाणीचा आरंभ झाला म्हणजे त्याला नाम आणि रूप आलं आणि ते अनृत आहे म्हणजे काय? मिथ्या आहे. म्हणजे वाणीने जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो एखाद्याला, एखादा शब्द उच्चारतो त्यावेळेला तिथे नाम आणि रूप येतं. उदाहरणार्थ मातीपासून आपण माठ बनवतो, घट बनवतो. त्या आकाराला घट असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तिथे वाणी आली. वाणीचं काम बोलणं आहे. आपण बोलायला सुरुवात करतो, त्याला काहीतरी शब्द प्रयोग करतो आणि त्याला त्याच्या त्या रूपाप्रमाणे आपण त्याला आवाज देतो, म्हणतो, बोलतो. छोटंसं असेल तर मटकं बोळकं म्हटलं असतं, मोठा असेल तर माठ किंवा घट म्हणतो. लहानशी तबकडीसारखी असेल तर त्याला आपण पणती म्हणतो. हे शब्द बदलतात. हे शब्द का होतात? हे शब्द मिथ्याकडे दर्शवत आहेत, मिथ्यत्वाकडे दर्शवत आहेत. कारण हे सगळं खोटं आहे. त्याला घट म्हणणं खोटं आहे. का? कारण वास्तविक तिथे काय आहे? तिथे फक्त माती आहे. मातीने हे सगळं बनवलेलं आहे. पण माती सोडून आपण त्याला वेगळं बोलतो. खरं काय बोलायला पाहिजे? ती पहा ती माती, ती माती इकडे घेऊन ये. पण आपण काय म्हणतो? तो माठ इकडे घेऊन ये, तो घट इकडे आण. वास्तविक माती आहे पण बोलताना शब्द बदलतात, विकार पावतात, मिथ्यत्वाने. वास्तविक ब्रह्मतत्व पण अनेक प्रकाराने भासल्यामुळे, अनेक प्रकाराने, लाखो पद्धतीने, विविधतेने नटल्यामुळे त्याला विविध नावं आणि रूपं प्रदान झालेली आहेत. आणि त्या विविध रूपातून आणि नामातून हे जग आपल्याला सतत प्रतीत होत आहे, हे विश्व आपल्याला प्रतीत होत आहे. म्हणून आपण त्याला पर्वत, समुद्र, नदी, धान्य, औषध इत्यादी प्रकारे नाम द्यायला लागलो आणि बोलायला लागलो. नाम आणि रूप यांच्या गुणामुळे सगळा खेळ चाललेला आहे. जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. समर्थ रामदास स्वामी विचारतात, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. बोलायचं असेल तर मग ते प्रकृतीला स्वीकारावं लागतं, म्हणजे मायेला स्वीकारावं लागतं. माया म्हटलं की ते नाम आणि रूप आले. त्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. याचा थोडासा विचार आधी करू आणि मग या मंत्राकडे वळू. खालच्या बाजूला 3 ओळींमध्ये एक वेदांताची प्रक्रिया दिलेली आहे, ती आपण थोडीशी समजून घेऊ. मायेमध्ये नाम आणि रूप असतं किंवा नाम आणि रूप हे माईक सत्तेत असतं असं आपण मानतो. म्हणजे काय? याचा अर्थ काय? तर जे काही भेद आहे, जे काही चंचल आहे, जे काही परिवर्तनशील आहे, जे काही अशाश्वत आहे, जे काही नश्वर आहे, ते सगळं माईक आहे, ते सगळं मिथ्य आहे, ते सगळं भासमान आहे. आपण जाणतो प्रत्येक वेळेला नाम आणि रूप बदलतं किंवा ते नष्टसुद्धा होतं. नाम, प्रमोद नावाचे अनेक व्यक्ती आहेत. नाम बदललं, प्रमोदवरून अजून कोणीतरी दुसरं नाम आलं. तिथे नामामध्ये फरक होतो. किंवा नाम जरी का तेच असलं तरी रूप बदलतं. हे रूप बदललेलं दुसरं रूप येईल, नाव तेच राहील. म्हणून नाम आणि रूप हे वेगळे काम करत असतात, पण हे दोन्ही नश्वर आणि अशाश्वत गोष्टींकडेच दर्शवतात. म्हणजे नाम आणि रूप रहित आहे ते तत्व जे आहे त्या तत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे. ते ब्रह्मतत्व आहे. पण त्याच्या आधी थोडीशी संगत लावून घेऊ. नाम आणि रूप हे आलं माईक सत्तेमध्ये. पण प्रत्येक पदार्थ, प्रत्येक शरीर, प्रत्येक वस्तू ही हा, ही आणि हे यांनी दर्शवल्या जाते. प्रत्येक वस्तू, या जगातला प्रत्येक पदार्थ हा, ही आणि हे यांनी दर्शवल्या जाते. म्हणजे आता कसं, आता हा समोर माझ्या लॅपटॉप आहे, आता ही खुर्ची आहे, हे टेबल आहे, ह्याला
संस्कृतमध्ये इदम असं म्हणतात. इदम लॅपटॉप, इदम खुर्ची, इदम टेबल, त्याला इदंता असं म्हणतात. हा हीने जे दर्शवलं जातं ते इदम, आणि हा ही हे पणा, हा पणा, ही पणा, असा जो पणा त्याला लावला की त्याला इदंता असं म्हटलं जातं. ही इदंता जी आहे, ही इदंता प्रत्येक वस्तूचं अस्तित्व सुचवते, अस्तित्वाकडे निर्देश करते. लॅपटॉप आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, खुर्चीवर मी बसलेला आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पदार्थ आहे. आहे म्हणजे अस्तित्व आहे. आता ही जी अस्तित्व आहे, हे अस्तित्व हे ईश्वरी सत्तेतलं येतं, ईश्वरी सत्तेतलं आहे. अस्तित्वाची, पदार्थाच्या अस्तित्वाची सत्ता कुणाकडे? ईश्वर तत्वाकडे. पदार्थाचं ज्ञान कोणाला होतंय? जीवाला होतंय. आता हे शरीर आहे, लॅपटॉपची कधीतरी निर्मिती झाली, टेबलाची कधीतरी निर्मिती झाली, खुर्चीची कधीतरी निर्मिती झाली. काही काळ ती असणार आहे म्हणून त्याला स्थिती आहे, आणि काही काळानंतर ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत म्हणून त्याचा लयसुद्धा आहे. म्हणून सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा, ईश्वरी सत्तेतल्या प्रत्येक गोष्टीचा उत्पत्ती, स्थिती आणि लय निश्चित आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय याचबरोबर प्रत्येक पदार्थाला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व सुद्धा आहे. म्हणून अस्ति, भाती आणि प्रिय या तीन गोष्टी ईश्वरी सत्तेमध्ये मोडतात. आता म्हणजे काय थोडंसं समजून घेऊ. अस्ति म्हणजे हे आहे, हे आहे हे जाणणं, आणि हे मी जाणतो, मी जाणतो, जीव म्हणून मी जो आहे, चेतन पदार्थ जे आहेत ते जाणतात, म्हणून ते जाणतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम वाटतं, आसक्ती वाटते, म्हणून ममता येते, आणि म्हणून ममत्व जागृत होतं कुठल्याही पदार्थांबद्दल. आता हा माझा लॅपटॉप आहे असं म्हटल्याबरोबर ह्या माझा झालं, ममत्व सुरू झालं. म्हणजे अस्तित्वामुळे अस्ति आहे म्हणून त्याच्यामध्ये इदंता आहे, आपल्याला कळलं. पण त्या प्रत्येक गोष्टींचं आपल्याला जाणवतं, कारण त्याच्या मागे, प्रत्येक गोष्टीच्या मागे अस्तित्व आहे, अस्तिपणा आहे. कुठली गोष्ट समजून घ्या, कुठलाही पदार्थ जाणून घ्या. आता प्रत्येक पदार्थाचा जाणतो आपण, पदार्थ म्हणजे त्याचं ज्ञान होतं, तो समजतो आपण. याचा अर्थ प्रत्येक पदार्थाची भातित्व आहे. भा म्हणजे जाणणं, ज्ञान होणं, भाती म्हणजे ज्ञान. प्रत्येक गोष्टीचं जाणीव, ज्ञान हे जे होतं आपल्याला, हे कशामुळे होतं? कारण त्या प्रत्येक पदार्थामध्ये भातित्व आहे. त्या भातित्वाशिवाय आपण तो पदार्थ समजू शकत नाही. जो स्वतःला जाणतो, तर जाणणारा कोण आहे? मी मगाशी म्हटलं की जीव या पदार्थांना जाणतो. जो स्वतःला जाणतो आणि जो दुसऱ्याला सुद्धा जाणतो, आपल्यापासून भिन्न असलेल्या दुसऱ्या अशा पदार्थाला सुद्धा जाणतो, हा, ही, हे, नी, असा जो जाणणारा आहे त्याला चेतन असं म्हणतात. चेतन तत्व म्हणजे जीव कसा झाला? चेतन झाला. आणि जो स्वतःला जाणत नाही, उदाहरणार्थ हे टेबल, हे स्वतःलाही जाणत नाही, किंवा दुसऱ्या कोणाला हा, ही, हे अशा पद्धतीने हे टेबल जाणत नाही, स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, म्हणून हे टेबल कसं झालं? अचेतन झालं. याला आपण अचेतन असं म्हणतो. असा भेद शास्त्रकारांनी करून ठेवलेला आहे चेतन आणि अचेतनामध्ये. म्हणजे अचेतन शरीर आहे. शरीर कसं आहे? मुळात अचेतन आहे. ह्या अचेतन शरीरामध्ये एक विशेष चैतन्य आतमध्ये आहे. त्या शरीराच्या, त्या विशेष चैतन्याचा त्या शरीरावर अध्यास होतो, आणि म्हणून हे शरीर चेतन असल्यासारखं वाटतं. हे शरीर चेतन असल्यासारखं वाटतं. पण चैतन्य जे आहे या शरीरामधलं, ते चैतन्य सगळीकडे सर्वसमान आहे. तेच चैतन्य सगळीकडे भरून आहे, सगळीकडे भेदशून्य आहे. या चैतन्याला चैतन्याचं ज्ञान होत नाही, कारण ते चेतन ज्ञानरूपच आहे, म्हणून त्याला दुसरं चैतन्याचं ज्ञान होत नाही. शरीराला, एका जीवाला दुसऱ्या जीवाचं ज्ञान होतं, एका शरीराला दुसऱ्या शरीराचं ज्ञान होतं, पण मूळ जे एकमेव पूर्णपणे भरून राहिलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला चैतन्याचं ज्ञान होत नाही, वेगळेपणाने ज्ञान होत नाही, कारण ते मुळात ज्ञानरूपच आहे. आपण विचार करतो अस्ति, भाती आणि प्रियत्वाचा. एखाद्या पदार्थाच्या करता, जाणण्याकरता त्याच्यातलं अस्तित्व, अस्तिपणा आपल्याला आवश्यक असतो.
तो पदार्थ आपण जाणतो कारण त्याच्यामध्ये भातितपणा आहे. भातित्व म्हणजे जाणू शकतो, ते आपण समजू शकतो, ज्ञान होऊ शकतं एखाद्या पदार्थाचं. आणि पुढे आहे प्रियत्व. प्रिय, कुठलीही गोष्ट ही आपल्याला प्रिय असते. आपल्याला एखाद्या पदार्थापासून, एखाद्या वस्तूपासून, एखाद्या चेतन किंवा अचेतन तत्वापासून अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना निर्माण होतात. अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनांमुळे आपल्याला सुख किंवा दुःख होतं. चेतन तत्व जे असतं त्या चेतन तत्वाला त्या सुखदुःखांच्या संवेदना कळतात. अचेतन तत्वाला काही कळत नाही. या टेबलाला काही कळत नाही कोण इथे येऊन बसलं आहे ते. पण चेतन तत्वाला कळतं की हे टेबल माझं आहे, हा लॅपटॉप माझा आहे. अशा पद्धतीने त्याची ममत्व तिथे अडकली, त्याच्या वासना तिथे अडकल्या असतात. पण प्रत्येक वेळेला मनुष्य हा त्या पदार्थांच्या करता आपल्याला अनुकूल संवेदना निर्माण व्हावी असा विचार करत असतो आणि अशा प्रकारे वर्तणूकसुद्धा करत असतो. अनुकूलातनं सुखाची अपेक्षा आणि प्रतिकूलाचा त्याग करायचा म्हणून त्याग करून सुखाची अपेक्षा. प्रतिकूलाचा त्याग करायचा, हे नको, हे मला आवडत नाही, ते नको म्हणून ती इच्छा, अशा दोन्ही इच्छा काम करत असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थापासून प्रियत्व कशा प्रकारे काम करतं ते आपल्या लक्षात येईल. उदाहरण बघू म्हणजे कळेल. सध्या थंडीचे दिवस आहेत, थोडी थंडी वाढलीच आहे सध्या. मग काय करा? पंखा नको. तोच उन्हाळा असला म्हणजे काय असतं? उन्हाळा असला म्हणजे तोच पंखा हवा लावा, ऑन कर, पंखा ऑन कर आधी, नाही तर कसं होतं, बेचैन होतंय मला. म्हणजे पंखा मला हवा आहे. पंखा ही वस्तू ईश्वरी सत्तेतली आहे. अस्ति, भाती आणि प्रियत्व. पंख्याला अस्तित्व आहे. पंखा आहे मला कळतो. पंखा चालू आहे का बंद आहे हे मला कळतं. म्हणजे त्याचं भाती, भान, ज्ञान मला होतं आहे. आणि पंखा मला प्रिय आहे, उन्हाळ्यामध्ये खूप प्रिय आहे. तो चालू असून प्रिय आहे. आणि तोच पंखा हिवाळ्यामध्ये जर का लावला तर बंद कर, बंद कर का? कारण थंडी वाजते. म्हणजे तोच पंखा बंद करून मला प्रिय आहे. पंखा तोच, पण क्रिया वेगळ्या वेगळ्या होतात. अनुकूल प्रतिकूल भावना जीवाच्या असतात. त्याप्रमाणे आपल्याला त्यातल्या अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व यांचा बोध त्यातनं होत असतो. पण आता ब्रह्मतत्व काय आहे? अतिशय सुंदर विचार आहे बघा वेदांतशास्त्राचा. ब्रह्मतत्व कसं आहे? सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे, सद्रूप चिद्रूप आनंद मग हे सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्याचा अर्थ कसा लावायचा? याच्या अधिष्ठानावर ह्या सगळ्या गोष्टी भासतात. कशा प्रकारे? पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. मगाशी आपण अस्ति, भाती आणि प्रियत्वकडे बद्दल बोललोय, तर आता इथे सांगतात पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान म्हणजे चित, आणि विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. ही पारमार्थिक सत्ता आहे, ही ब्रह्माची सत्ता आहे. सत, चित आणि आनंद आहे म्हणून अस्ति, भाती आणि प्रिय आहे. आपण कारणाकडे चाललोय. वेगवेगळ्या पदार्थांच्या मागे असलेलं जे सत तत्व आहे, ते जे अधिष्ठान आहे त्याच्याकडे चाललोय आपण. पदार्थांची नावं आणि रूपं वेगळी. प्रत्येक पदार्थांच्या मागे असलेलं अस्ति, भाती आणि प्रिय हा मुद्दा आपण समजून घेतला. पण या अस्ति, भाती, प्रियाच्या अजून खाली अधिष्ठान रूप ज्याला म्हणू, बेस ज्याला म्हणू, पाया ज्याला म्हणू, ज्याच्या आधारावर हे सगळं उभं राहिलेलं आहे, ते ब्रह्म सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. हे ब्रह्म ईश्वरी सत्तेतील अस्ति, भाती आणि प्रियत्व याला आधार देतं. सत आहे म्हणून अस्ति आहे, चित आहे म्हणून भाती आहे, आणि आनंद आहे म्हणून प्रियत्व आहे. हे लक्षात घ्या. तिथनं त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून माईक विश्वामध्ये नाम आणि रूप वरती ते ईश्वरी सत्तेमुळे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व करून प्रत्येक पदार्थांच्यामुळे जीवाला वेगवेगळ्या प्रकारचे विषयभोग देतात. अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रकारचे सुखदुःख देतात. पण हे सगळं कसं होतं? हे याच्या सगळ्यांच्या मागे कारण असलेलं, अधिष्ठान स्वरूप असलेलं ब्रह्मवस्तूचं सद्रूप, चिद्रूप हे जे तत्व आहे त्याच्यावर आहे. त्याच्यावर अवलंबून हे सगळे पुढचे मजले आहेत. आणि हे सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप हे जे तत्व आहे, हे तत्वच
कारण आहे. या सगळ्या विश्वाच्या कार्याचं कारण ते आहे. आणि म्हणून या मंत्रामध्ये जे इथे म्हटलेलं आहे, पुरुष एवेदम विश्वम. आता आपण मंत्राकडे वळू म्हणजे आपल्याला कळेल. विश्व, या विश्वाचा विचार केलेला आहे. सगळ्याच्या सगळं विश्व पुरुष एवेदम, पुरुषापासूनच निर्मिती झालेली आहे सगळी. कर्म आणि तप याची निर्मिती सुद्धा ब्रह्मापासूनच झालेली आहे. त्याच पुरुषापासून निर्मिती झालेली आहे. ते कर्म म्हणजे आपण जाणतो, कर्म म्हणजे जे कुठलेही कार्य जे करावं लागलेलं आहे किंवा कर्म करण्याकरता म्हणून जो काही प्रयत्न करावा लागतो किंवा त्याची फळप्राप्ती करता म्हणून जो प्रयत्न करावा लागतो तो, किंवा तप म्हणजे ज्ञान किंवा ज्ञानापासून मिळणारं जे फळ असतं ते, ज्ञानप्राप्ती करता म्हणून केलेली जी साधनं असते ती. दोन्ही कर्म शरीराने पण होतात आणि त्याचबरोबर तप होतं. कर्म आणि तप दोन्ही हातात हात घालून जातं. कुठलीही गोष्ट करायची असेल तर थोडंसं तप करावं लागतं. एखादी गोष्ट पूर्णतेला जर का न्यायची असेल तर त्याला तपच म्हणतात. एका प्रकारे तापवावंच लागतं आपल्या शरीराला. एखादी असाइनमेंट असते, ऑफिसमधली गोष्ट करू आपण, काहीतरी प्रोजेक्ट असतो, असाइनमेंट असते, डेडलाईन्स असतात आपल्याला, ते करण्याकरता म्हणून बाकी सगळे विषय आपण बंद करतो आणि काम करतो. ते कर्म आणि त्या कर्मापासून मिळणारे फळा आणि हे तप, ह्याची सुद्धा निर्मिती कशापासून झालेली आहे? ती परब्रह्मतत्वापासून झालेली आहे. ब्रह्म जाणण्याकरता म्हणून जो प्रयास केला जातो, आपले विहित कर्म करण्याकरता म्हणून जे प्रयास केले जातात, ते सगळे तपामध्ये मोडले जातात. आणि हे सगळे कर्म, ही सगळी तप, त्याच्यापासून मिळणारे सगळे फळं त्यांची, हे सगळे कशामध्ये मोडतात? हे भातीमध्ये मोडतात, ईश्वरी सत्तेमध्ये मोडतात. कारण आपण ते सगळे जाणतो, मिळवतो. म्हणून वेदांतशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत ज्याचा आपण विचार केलेला आहे, पुन्हा एकदा बघतो आहोत आपण, की कार्य हे कारणरूपच असतं. विश्व ज्याची निर्मिती झालेली आहे हे कार्य आहे, म्हणून त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. आणि कारणरूपच असतं म्हणजे कारणब्रह्म जे आहे, ज्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालं, ते तत्व, त्याला कारणब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मा तत्वापासूनच निर्माण जे झालेलं आहे हे विश्वरूपी कार्य, हे त्या ब्रह्मदेवाच्या तपापासून निर्माण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. ब्रह्मदेवानी जे तप केलं, सतप तप्यत, असे जे आपण विचार केलेला आहे, ते सगळं त्याच्यापासून निर्मिती झालेली आहे. म्हणून कर्माची निर्मिती, तपांची निर्मिती, विश्वाची निर्मिती ही त्याच पुरुषापासून झालेली आहे. पुरुष एवदम विश्वम सर्वम न विश्वम नाम पुरुष्याद अन्य किंचित अस्ति. आचार्य म्हणतात, इथे भाष्यकार सांगतायत, काहीही पुरुषाशिवाय दुसरं काहीच नाही. हे विश्व सगळं विश्वच पुरुष रूप आहे. आता स्पष्टपणे नामोल्लेख करून ठेवलेला आहे. जो पहिला प्रश्न होता आपल्या उपनिषदाचा, या मुंडक उपनिषदाचा जो सगळ्यात पहिला प्रश्न होता, आठवत असेल आपल्याला, ग्रंथाच्या आरंभी शौनक आपल्या गुरूंना विचारतो प्रश्न त्याचा, कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. त्याचं उत्तर गुरु देतात, अथ परा यया तदक्षरमं अधिगम्यते. पराविद्या आहे, परतत्व आहे, त्याचा तू विचार कर, ते अक्षरतत्व जाणून घे. मग ते अक्षरतत्व कसं आहे त्याचं आत्ता सगळं वर्णन केलेलं आहे. ते पुरुष, येथे वेळेला पुरुष म्हटलेलं आहे, त्याच अक्षरतत्वाला पुरुष म्हणून म्हटलेलं आहे. त्यालाच इथे पुन्हा परामृत असं म्हटलेलं आहे. अमृत तत्व आहे आणि पर म्हणजे श्रेष्ठ आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या मंत्रामध्ये देत आहेत. आणि ब्रह्माशिवाय या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही हे सांगतायत. याला जाणून घे, या तत्वाला जाणून घे, या कारणाला जाणून घे, म्हणजे सगळं ब्रह्म, सगळं विश्व जाणल्यासारखं होईल. असं काय आहे की जे जाणल्याने सगळं जाणल्यासारखं होईल, असा त्या शौनकाचा प्रश्न होता. तर हे ब्रह्मवस्तू जाणून घे, हे अक्षरतत्व जाणून घे, ज्याच्यामुळे सगळं काही जाणल्यासारखं होईल. कारण याच्यातूनच सगळ्याची निर्मिती झालेली आहे, असं इथे गुरु स्पष्टपणे सांगतायत. म्हणून हे सौम्य, सौम्य याचा अर्थ हे प्रियकर, हे प्रिय शिष्याला संबोधन करण्याकरता म्हणून इथे सौम्य वापरलेलं आहे. हे सौम्य असं जाणून घे. काय जाणून घे? की ते जे ब्रह्मतत्व आहे ना, तेच ब्रह्मतत्व निहितम गुहायाम एतद्यो वेद म्हणजे जाण. काय? निहितम गुहायाम,
तुझ्या आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये, हृदयामध्ये, हृदयरूपी गुहेमध्ये राहणारा सुद्धा तोच पुरुष आहे. या पुरुषामुळे हे सगळे विश्व निर्माण झालं असं वाटतं. तोच पुरुष तुझ्या सुद्धा आतमध्ये आहे. म्हणजे बाहेर तर आहेच, तुझ्या आतमध्ये सुद्धा आहे. तूच त्याच्यात समावित आहेस. आणि भाष्यकार ते सांगतायत, तस्मात् सर्वं ब्रह्म परामृतम परममृतम अहम एवम इति यो वेद. अहम एव इति, मीच ते आहे असं तू जाणून घे. तेच ब्रह्म सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, सर्व व्यापक आहे. तुझ्यात सुद्धा तेच आहे. जे सर्व व्यापक ब्रह्म सगळीकडे दुसरीकडे जे बघतोय आपण, पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये, सागरामध्ये, तेच ब्रह्मतत्व तुझ्यामध्ये सुद्धा आहे असा स्पष्ट बोध इथे श्री गुरु करतात. तू पण केवळ तेच ब्रह्म आहे. बाकी शरीर तर अचेतन आहे. मग जो ज्याला चेतन म्हणतोय आपण, ते कोण आहे? ते ब्रह्मतत्व आहे असं तू जाण. आणि असं जर का तू जाणलं तर काय होईल? सो विद्याग्रंथी विकिरीत इह सौम्य. ग्रंथी म्हणजे गाठ. कशाची ग्रंथी? अविद्या ग्रंथी. अविद्या ग्रंथींपासून तुझी मुक्तता होईल. विकरती म्हणजे काय? विकिरत म्हणजे सुटतील, मोकळ्या होतील, छेदन करतील, विकीर्ण होतील. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ लावलेला आहे. तुला त्याचं समाधान प्राप्त होईल, ग्रंथींचा सुटकारा होईल. तर ही ग्रंथी म्हणजे काय? अविद्येची ग्रंथी. आणि कशी होईल ती अविद्या ग्रंथी? म्हणजे काय? थोडासा विचार करू. अविद्या ग्रंथी म्हणजे अविद्या, काम आणि कर्म. ज्याला अज्ञान म्हणतो आपण, ते अज्ञान कशाचं आहे? अज्ञानांच्या ग्रंथी आहेत. त्याला अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, शरीरापुरतं मर्यादित केल्यानंतर अविद्या, काम आणि कर्म यांच्यापासून मुक्तता होईल. याचं काय होतं? एकच लक्षात घ्या, मी परब्रह्मापासून कोणीतरी भिन्न आहे असं वाटणं, यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. हीच अविद्या म्हटलेलं आहे. ही भेददृष्टी आहे. मी परब्रह्मापासून वेगळं आहे असं वाटणं, मी मर्यादित आहे, मी लहान आहे, मी वेगळा आहे असं वाटणं, हे फक्त वाटणं आहे. ही फक्त कल्पना आहे. सर्वत्र एक तत्व भरलेलं आहे, तेच माझ्यामध्ये आहे अशी दृढ अनुभूती घ्यायची आहे. पण आपली कशी असते? भेददृष्टी असते. सगळ्यांपासून मी वेगळा आहे. वेगळं आहे म्हटल्याबरोबर अज्ञान सुरू झालं. मग ज्ञान म्हणजे काय? सगळं एकच आहे अशी अभेद दृष्टी डेव्हलप करायची. अशी अभेद दृष्टी, तेच स्वरूप माझं आहे, जे माझं आहे तेच सगळीकडे व्यापून आहे, अशा प्रकारची जी बुद्धी आहे, अशा प्रकारचा दृढ भाव जो आहे तो तयार करायचा आणि तो ठेवायचा, त्यालाच ज्ञान असं म्हणतायत. आता ही अज्ञान ग्रंथी म्हणजे काय? आता जर का थोडा विचार केला तर ती खरंच असते का? आता ही अविद्या ग्रंथी तोडायची म्हणताय तुम्ही, विकीर्ण करायची म्हणतायत, त्याचं छेदन करायचं आहे म्हणतायत. मग ती अविद्या ग्रंथी खरंच आहे का असा प्रश्न येतो आपल्याला. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. अविद्या ही काल्पनिक आहे, अज्ञान हे काल्पनिक आहे. अज्ञान मुळात नाही, अज्ञानाला अस्तित्वच नाही आहे. ब्रह्मतत्वाच्या पाशी केवळ सत, फक्त एकच वस्तू आहे, ते म्हणजे सत्य वस्तू, परब्रह्म वस्तू. बाकी जे सगळं आहे ते भासमान आहे. त्या भ्रामक भासमानामुळेच आपण त्याला अज्ञान म्हणतो, कारण आपल्याला भेददृष्टी, वेगवेगळं दिसतं आपल्याला सगळं. पण ते खरंच वेगळं आहे का? खरंच हे अज्ञान आहे का? खरंच या अविद्येची गाठ आहे का? त्याचं उत्तर नाही असं येतं. एक जादूगार असतो बघा, तो जादूगार आपल्या भोवती असा छान मोठा दोरखंड असा गुंडाळतो आपल्या भोवती आणि गाठ मारतो आणि दोन बाजूला दोन टोकं त्याची दोघा जणांना देतो आणि त्यांना सांगतो की आता मी गाठ मारलेली आहे, आता मी जेव्हा सांगेन त्यावेळेला तुम्ही दोघांनी अगदी खसकन ती गाठ एकमेकांच्या पासून वेगळी दोन दिशेला तुम्ही ओढा. आणि ओढा म्हटल्यानंतर काहीतरी असं मोठा आवाज होतो, ठाम करून ते ओढतात आणि ओढल्याबरोबर ती गाठ सुटून येते आणि दोरखंड हातामध्ये तसाच राहतो. जादूगार जिवंतच असतो. आपण सगळ्यांनी बघितले असेल जादूचा प्रयोग. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ती गाठ आपल्या गळ्याभोवती खरंच बांधली होती का? त्याचं उत्तर नाही असं येतं. ती गाठ बांधली नव्हती म्हणूनच तो दोरखंड सुटून वेगळा झाला. अगदीच तसंच आहे. मुळात गाठ नाही, गाठीला अस्तित्वच नाही. अज्ञानाची, अविद्येची गाठ खरं म्हणजे मुळात नाही, पण आपल्याला भासत राहते, आपल्याला खरं आहे असं वाटतं. म्हणून अज्ञानात जे दिसतं ते खरं नसतं आणि ज्याची ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते ते सुद्धा खरं नसतं.
लक्षात घ्या, ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते, जे निवृत्त होते ज्ञान झाल्यामुळे, याचा अर्थ ते मिथ्या आहे. म्हणून ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते ते मिथ्या असतं. अज्ञानामुळे जे भासत राहतं ते सुद्धा खरं नसतं, म्हणून ते सुद्धा मिथ्या असतं. अशा पद्धतीने हा विषय नीट समजून घ्यावा आपण. मुख्य मुद्दा एवढाच आहे, कारणापासून कार्य वेगळं नाही, कारणच कार्यरूपात प्रगट झालेलं आहे. उदाहरण परत एकदा बघू आपण. सोनंच दागिनाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणवत आहे. एखादा दागिना छोटा असतो, तो कानात घालायचा असतो. एखादा दागिना थोडा मोठा असतो, तो हातात घालायचा असतो. एखादा दागिना त्याच्याही पेक्षा मोठा असतो, तो गळ्यात धारण करायचा असतो. पण मुळात काय असतं? सगळं सोनंच असतं. दागिनाचं रूप आणि नाम बदलल्यामुळे त्याला आपण वेगवेगळ्या नामांनी संबोधतो, वेगवेगळ्या ठिकाणी ते धारण करतो, पण आहे मुळात फक्त सोनं. मग त्या दागिन्याला जर का वाटलं की आता मला सोनं व्हायचं आहे, तर त्या दागिन्यांनी काय करावं? त्या दागिन्याला जर का वाटलं की आता मला सोनं व्हायचं आहे, तर त्या दागिन्यांनी आता काय करावं? काहीही करायची गरज नाही, मी सोनंच आहे हे जाणून घ्यायचं, एवढंच ज्ञान त्याला व्हायला पाहिजे. एवढं ज्ञान झालं की झालं. मग अगदी तसंच या जीवाला जर का वाटलं की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म नाही, मी ब्रह्मापासून वेगळा आहे, ब्रह्मच आहे हे पटवून घ्यायचं असेल तर काय करावं? मी ब्रह्म आहे अशी दृढ बुद्धी ठेवावी. आणि जेव्हा मी ब्रह्म आहे असं कळतं, त्यावेळेला हे सगळं विश्वसुद्धा ब्रह्मरूप आहे याचं भान आपल्याला होतं. मग सर्वम खलविदम ब्रह्म ही अनुभूती होते, ती अनुभूती होते. समस्त जगच हे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे हे आपल्याला कळतं. ब्रह्मच जणू काही वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येतं आहे असं कळतं. आणि ज्या वेळेला असा भाव, दृढभाव आपल्या मनामध्ये उरतो, त्यावेळेला भेद उरत नाही. सगळ्यांकडे बघण्याचा समभाव, समदृष्टी ही पूर्णपणे तयार जेव्हा होते, त्यावेळेला मग कोणाचीही निंदा करण्याचं कारण उरत नाही, कोणाबरोबर स्पर्धा करायचं कारण उरत नाही, कोणाचाही मत्सर किंवा द्वेष याचं कारण उरत नाही. कारण सगळ्यांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये माझंच रूप आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये बघतो आहे. अशी अनुभूती झाल्यानंतर मग काय? द्वेष नाही, स्पर्धा नाही, फक्त आनंद आणि आनंद, समाधान, पूर्णपणे समाधान, पूर्णपणे प्रसन्नता, पूर्णपणे शांती, अशी अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीने हा सुंदर मंत्र आपण आत्ता बघितला आणि इथे हा खंड पूर्ण झाला. आपण आता इथे थांबू, आपली वेळ पण झालेली आहे. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.